हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. पार्थ पवारांना व्यवहार माहिती असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार. कणकवली नगरपंचायतीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा नकार. पक्ष पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या प्रस्तावावर व्यक्त केली तीव्र नाराजी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान. पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा, निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एक जण अटकेत. कांचन साळवीला रात्री उशिरा अटक. कांचन हा धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा दावा. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये. आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात आरोपी संतोष परमेश्वरचा भाजप प्रवेश. कारवाई करण्याबाबत सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सांगलीत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवशीच हत्या. वाढदिवस साजरा करत असताना गुप्तीनं वार करत खून. जमावाकडून हल्लेखोरही ठार. आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची सीईटी परीक्षा वर्षातून 2दा. मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता. राज्यातील मुलांनाही 2 प्रवेश परीक्षांमधून 2 संधी मिळणार. दिल्ली स्फोटाप्रकरणी कुलगाममधील डॉक्टर ताजमुलला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आतापर्यंत 6 डॉक्टरांची चौकशी. दिल्ली स्फोटाबाबत मोठी माहिती समोर. आत्मघाती हल्ला नव्हता तर स्फोटकं पकडली जातील या भीतीनं स्फोट घडवून आणल्याची सूत्रांची माहिती. बॉम्ब तयार झाला नसल्याचा तपास यंत्रणांचा निष्कर्ष.